नमस्कार. सुर्वेबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला भागाकाराची गणित शिकवणार आहे आणि अशी भागाकाराची गणित शिकवणार आहे की ज्याचे आपल्याला पाढे बोलता येणं कठीण आहे आणि मग त्या गणितांना आपल्याला वेळ लागतो, पण ती गणित अगदी कमी वेळामध्ये आणि सोप्यात सोप्या पद्धतीने कशी करता येतील ती तुम्हाला मी शिकवते. आता पहिलं गणित मी इथे लिहिलेलं आहे. 77 ने आपल्याला 3465 ला भाग लावायचा आहे. आता 77 ही संख्या लिहूया आणि संख्या कशाला भाग लावायचा आहे? 3465 ला भाग लावायचा आहे. तर कसं लावायचं? 77 आपल्याला पाढा तयार करायला खूप कठीण आहे. तर काय करायचं? तर पुढची जी संख्या आहे दशक संख्या, त्या दशक स्थानी कोणती संख्या आहे? 7. मग त्या 7 ने आपण काय करायचं? सुरुवातीचे आता एक अंकाला भाग नाही लागणार, 3 आहे, 3 हे 7 पेक्षा लहान आहे, मग 2 अंक घ्यायचे, 34 ला भाग लावायचा. मग 7च्या पाड्यामध्ये 34 येईपर्यंत, आता 7च्या पाड्यात 34 येत नाही, मग जी 34 पेक्षा लहान संख्या असेल तिथपर्यंत पाडा म्हणायचा. आता 7 5 35, मग 35 ही लहान मोठी आहे म्हणून त्याच्या आधीची घेऊया आपण. 7 चोक 28 म्हणजे पहिला भाग आपण कितीचा लावायचा आहे? 4चा. मग इथे 28 लिहायचे नाही, आपल्याला साधारण संख्या मिळालेली आहे की 4 ने भाग लागू शकतो. मग ह्या पूर्ण संख्येला 77 ला 4 ने काय करायचं? गुणायचं आणि येईल तो गुणाकार इथे मांडायचा. म्हणजे 7 चोक 28. आता 3 अंक घ्यायचे. 7 चोक 28 चे 8, हातचे आले 2, परत 7 चोक 28 आणि हे 2 झाले 30. आपल्याला संख्या मिळालेली आहे 308 ला. 308 आणि 308 आपण 346 मधून काय करायचे आहे? वजा करायचे आहे. मग हे 308 म्हणजे 6तून 8 जात नाही, म्हणून आपण 16तून 8 घालवूया, राहिले 8. 16चा जो 1 घेतलेला तो वजा करूया, म्हणजे 4तून 1 गेला, राहिले 3. 3तून 0 गेले, राहिले किती? 3. आणि इथे 3तून 3 गेले, राहिले 0. आता वरचा अंक खाली घेऊया. वरचा अंक आहे आता 5. आता संख्या झाली 385. आता पुन्हा मगासारखीच पद्धत करायची. 7च्या पाड्यामध्ये आता सुरुवातीचे हे 2 अंक आहेत 38, ते येतात का? नाही येत. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या म्हणजे 35. 7 5 35, मग 5चा भाग लागतो हे आपल्याला कळलेलं आहे. म्हणजे एक तर तीच संख्या किंवा तिच्यापेक्षा लहान संख्येचा काय करायचं? आपल्याला पाढा बोलायचा आहे. म्हणजे 7 5 35. मग साधारण आपल्याला 5 ही संख्या मिळाली, मग 5 ने आपण काय करायचं? आता 77 ला गुणायचं. 7 5 35 चे आले 5, हातचे आले 3, परत 7 5 35 आणि हे 3. 35 आणि 3 झाले 38. म्हणजे किती? 385 आले बरोबर. आणि भागाकार किती आला? 45. बाकी किती उरली? 0. हे आलेलं आहे आपलं उत्तर. अगदी आपण काही सेकंदातच उत्तर काढलेलं आहे. आता पुढचा आहे आपला भागाकार. मोठी संख्या आहे, 956 आहे. म्हणजे एवढी 3 अंकी संख्येने आपल्याला आहे, आतमध्ये 6 अंक आहेत, त्यांना भाग लावायचा आहे. म्हणजे 956चा पाढा तयार करणं पण आपल्याला किती कठीण आहे, पण आपण ते याच पद्धतीने अगदी कमीत कमी वेळेमध्ये करणार आहोत. 956 ने आपण किती संख्या आहे? हे 5,37,272 ला भाग लावायचा आहे. मग सारखंच करायचं. आता काय करायचं? आपण काय 2 अंक नाही घ्यायचे आहेत, 9च घ्यायचे. 9चा पाढा आपण काय करायचा आहे? बोलायचंय. आता पहिला अंक आहे 5 आहे, 9पेक्षा तो काय लहान आहे, मग आपण 53 घ्यायचे. तर 9चा पाढा म्हणायचा. 9च्या पाढ्यात 53 येत नाही, मग त्यापेक्षा लहान संख्येने आपण काय करायचंय? 9 ने भाग लावायचा. 9 5 45. 5चा भाग लागतो, आपल्या लक्षात आलेलं आहे. 9 5 45, कारण 9 सक 54 येतात, मग 54 नाही घ्यायचे. 9 5 45. मग 5 ही संख्या मिळाली, तर मग 5 ने ह्या 956 ला आपण काय करायचं? गुणायचं. मग 6 5 30. आता हे 3 अंक आहेत, मग इथे आपण 4 अंक घ्यायचे. 6 5 30चा 0, हातचे आले 3. 5 5 25 आणि 3 झाले 28 चे 8, हातचे आले 2. आणि 9 5 45 आणि 2 झाले 47. ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. 956 गुणिले 5. वजाबाकी करायची. 2तून 0 गेले, 2 उरले. 7तून 8 जात नाही, आपण 17तून 8 घालवूया, राहिले 9. हातचा 1 उसना घेतलेला तो दिला, इथे राहिले किती? 2. 2तून 7 जात नाही, 12तून 7 घालवूया, राहिले 5. परत उसना 1 दिला, 4तून 4 गेले, राहिले 0. आता वरची संख्या कोणती आहे? 7.
ती खाली आपण उतरूया. आता संख्या झाली 5927. आता 5927 पुन्हा आपण 9ने काय करायचंय, साधारण ह्या 59 9च्या पाड्यात येईपर्यंत 9चा पाडा बोलायचा. 9च्या पाड्यात 59 येत नाही, मग त्या 59 पेक्षा लहान संख्या कोणती येणार, 54. 954 म्हणजे 6चा भाग लागतो आहे. मग 54 आपल्याला संख्या मिळाली ना, मग आपण ते 54 इथे लिहायचे नाही. 6 मिळाले आहेत, अंदाजे 956ला 6ने गुणलं की ह्याने भाग लागेल अशी संख्या आपल्याला मिळणार आहे. आता परत 6चा पाडा आपण बोलूया. 6 6 36ची 6 हातचे आले 3, 6 5 30 आणि 3 33ची 3 हातचे आले परत 3, 9 54 आणि हे 3 55 56 57 ही संख्या आपल्याला आता मिळालेली आहे. 956 गुणिले 6 यांचा गुणाकार करून ही संख्या मिळाली आहे. वजाबाकी करूया. 7तून 6 गेले, 1 उरला. 2तून 3 जात नाही, 12तून 3 घालवूया. 12तून 3 गेले, राहिले 9. आता जो उसना घेतलेला तो देऊया. 8 राहिला, तर इथे 8तून 7 गेले, राहिला 1 आणि 5तून 5 गेले, राहिले 0. आता वरून घ्यायचे आहे 2, ते इथे लिहायचे. संख्या झाली 1912. आता इथे 956ने आपण आपल्याला 1912ला भाग लावायचा आहे. आता इथे 9 आहे आणि इथे 19 आहे. साधारण भाग 2चा लागणार हा आपल्याला अंदाज आलेला आहे. 9 दुने 18 म्हणून 2चा भाग इथे लागू शकतो. बघूया आपण. 6 दुने 12चे 2, हातचा आला 1. 5 दुने 10 आणि 1 11चा 1, हातचा परत 1 आला. 9 दुने 18 आणि 1 19, बरोबर 1912 आले. भाग लागला, बाकी उरली 0 आणि भाग लागला 562चा. आवडली पद्धत तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.